कमीत कमी 3 वर्ष काम करा. तुम्हाला फायदा होऊ, तोटा होऊ, काही होऊ, 3 वर्ष कमीत कमी जर काम केलं, परमेश्वर आपली लायकी चेक करत असतो. आणि परमेश्वराला आपल्याला प्रूफ पण करून द्यावं लागतं, की मी त्या लायक आहे, मला दे. यंग माइंडसेट असाच विचार करतोय आजकाल. सो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण डायरेक्टली जॉब न करता बिझनेस जर स्टार्ट केला काय होईल? DSLR कॅमेरा सारखा राहायला पाहिजे. बाकीचं सगळं ब्लर झालं पाहिजे. तुम्हाला फक्त तुमचं व्हिजन दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये सुरू करा. बघा लगेच धीरूभाई अंबानी मोठे नव्हते झाले. पण अशा बऱ्याचशा लोकांना ऐकतो, की यार मी खूप काही करू शकलो असतो, पण केलं नाही. कारण काय? मी सुरुवातच केली नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमची सर्वांची लाडकी सखी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. आपल्या सगळ्यांना निलेश सरांची सगळी जर्नी माहिती आहे, की त्यांनी ग्रॅज्युएट उद्योग समूहाची सुरुवात कशी केली, काय केली. बट त्यांची जर्नी आपण जाणून घेण्यापेक्षा हे करूयात, की जे नवीन उद्योजक जे आहेत, तुमच्या आमच्यासारखे जे यंग एंटरप्रेन्योर्स जे आहेत, त्यांच्यासाठी सर तुम्ही काय ॲडवाईस द्याल? त्यांनी कसं स्टार्ट केलं पाहिजे? ॲक्चुअली यंग एंटरप्रेन्योर्स जे आहेत, ते घाबरतात बिझनेस स्टार्ट करायला. सो तुमचं काय मत आहे याच्यावरती? तर मला असं वाटतं, की ज्यावेळेस मी सुरू केलं होतं 2018ला, त्यावेळेस होतं ते वातावरण, पण आता तरी बदललंय. तर यंग जे काही उद्योजक करण्यासाठी तयार आहे, तुम्ही बिंदास मार्केटमध्ये या आणि तुम्ही जिथं काम करताय ना, तिथं कमीत कमी 3 वर्ष काम करा. कमीत कमी 3 वर्ष काम करा. तुम्हाला फायदा होऊ, तोटा होऊ, काही होऊ, 3 वर्ष कमीत कमी जर काम केलं, तर नक्कीच कुठलाही जो व्यवसाय असतो तो मोठा होतो. मी 2018 मध्ये सुरू केला, आज 2025 संपलंय. म्हणजे 26 मध्ये स्टार्ट झाला. म्हणजे 8 वर्षापासून मी चहाच विकतोय. आज पण चहाच विकतो आणि एका मिशनसाठी. तर मला असं वाटतं जर लगातार तुम्ही कन्सिस्टंट एका गोष्टींवरती राहिले, तर नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतात. सर म्हणजे आता भरपूर सारे लोकं म्हणतात, की ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर जॉब केला पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण बिझनेसमध्ये उतरू शकतो. आधी रिस्क न घेता आपण एक सेफ साइडला जातो. म्हणजे यंग माइंडसेट असाच विचार करतोय आजकाल. सो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण डायरेक्टली जॉब न करता बिझनेस जर स्टार्ट केला तर काय होईल? नाही मला मला असं वाटतं, की हे बघ तू जर ग्रॅज्युएशन नंतर जॉब करतील. बरेच जण म्हणतात, की आपण जॉब करू. जॉबनी एक्सपिरियन्स येईल, पैसा येईल आणि मग व्यवसायाचं. पण एक सांगू का तुला, तू जर जॉब करायला लागली ना, तुझा माइंडसेट जॉबचा बनतो. आणि एक सिस्टम आहे. ती सिस्टम आहे ना माणसाला त्याच्यातच आणते. नंतर काय होतं ना, ग्रॅज्युएशन 23-24ला होतं. नंतर जॉब करता माणूस 27, 28, 30 पर्यंत येतो. 30 मध्ये आल्यानंतर मग परत जबाबदाऱ्या असतात. परत व्यवसाय सुरू होत नाही. नंतर कुठं परत जबाबदाऱ्या आणि माणसाचं आयुष्य संपून जातं. म्हणून आपण अशा बऱ्याचशा लोकांना ऐकतो, की यार मी खूप काही करू शकलो असतो, पण केलं नाही. कारण काय? मी सुरुवातच केली नाही. म्हणून मला असं वाटतं, की जर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तर लगेच व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि तो मोठा केला पाहिजे. पडलं, धडपडलं, आपलं म्हणजे हे वयच आहे आणि या वयामध्ये पडलं तर म्हणजे फ्रॅक्चर झालं तर परत जॉइंट होऊ शकतं. पण 30-35 वयात नाही होऊ शकत. म्हणून ग्रॅज्युएशन नंतर लगेच व्यवसाय सुरू केला पाहिजे. कारण तुम्ही जर जॉब करून जर व्यवसायामध्ये असाल, तर तुमचा माइंडसेट जॉबचा राहील आणि मग तुम्ही कसा व्यवसाय करसाल? कारण व्यवसाय करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागती? व्यवसायाचा माइंडसेट आणि तोच तुम्ही जॉब घेऊन बसलेले आहे. म्हणून मला नाही वाटत ग्रॅज्युएशन नंतर जॉब करता तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. डायरेक्ट व्यवसाय सुरू केला पाहिजे, असं मला वाटतं. कारण माइंडसेट खूप मॅटर करतो. कारण एव्हरीथिंग इज माइंडसेट. तर आता कोणी व्यवसाय सुरू करताय, तर मग जे व्यवसायाचं जे पहिलं वर्ष आहे त्यांचं, सो त्याच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी असतात जे म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स असतात ते त्यांना फेस करायला लागतात आणि मग त्या प्रॉब्लेम्सला ते ओव्हरकम कशी करू शकतात? ते आता प्रॉब्लेम कोणतं आहे त्याच्यावरती ते गोष्टी डिपेंड करतात. पण मला असं वाटतं पहिल्या वर्ष हे बघ कुठला पण लहान मुलगा असतो बघ, ज्यावेळेस तो उभा राहतो, तो पडतो ना, लगेच थोडं त्याला चालता येतं. तर मग पहिल्या वर्षी त्यांनी आधी पूर्ण म्हणजे मला असं वाटतं एनालिसिस केलं पाहिजे. समजा चहाचा व्यवसाय ना, तर मार्केटमध्ये कोणते-कोणते चहाचे प्लेयर्स आहे, कोणते-कोणते कॉम्पिटिटर्स ते बघितलं पाहिजे. आणि 2च गोष्टी व्यवसायामध्ये, जो त्या फील्डमध्ये मोठा झालेला माणूस आणि जो त्या फील्डमध्ये फेल्युअर झालेला. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 प्रकारचे लोकं, एक सक्सेस पण आहे आणि फेल्युअर पण आहे. सक्सेस लोकांच्या सक्सेस स्टोऱ्या घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि फेल्युअर लोकांच्या मिस्टेक्स काय झाल्या, त्या घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि पहिल्या वर्षी माणसाने तेच केलं पाहिजे. आरामात व्यवसाय म्हणजे थोडक्यात लागतो, सुरुवात होती व्यवसायाचा पूर्णपणे रुळावर गाडी यायला असं आहे. सर आपण जेव्हा कुठलाही बिझनेस करतो, तर त्यावेळेस अशा आपल्याला भरपूर सारे लोकं भेटत असतात, की "हां, हे जे तू करते किंवा तू जे करतोय, ते चुकीचं आहे. हे पाऊल नको घेऊ, ते पाऊल नको घेऊ." तर त्यावेळेस इमोशनल खूप ब्रेकडाऊन होतं. म्हणजे जसं तुमच्यासोबतही झालं असेल.
तर मग त्यावेळेस काय करता येईल? म्हणजे त्या लोकांचं ऐकलं पाहिजे, कसं केलं पाहिजे? तो जो इमोशनल एरा आहे त्यामधून बाहेर कसं यायचं? तू व्यवसाय करताना माइंडसेट काय ठेवते ते मॅटर करतं. एक वाक्य बघ, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे." आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक व्यावसायिकाने कमीत कमी मी सुरुवातीलाच सांगितलं 3 वर्ष, 3 वर्ष डी-एस-एल-आर कॅमेरासारखा राहायला पाहिजे. बाकीचं सगळं ब्लर झालं पाहिजे. तुम्हाला फक्त तुमचं व्हिजन दिसलं पाहिजे. ज्यावेळेस मी सुरू केलं होतं त्यावेळेस मला फक्त माझं व्हिजन दिसत होतं. लोकं काय म्हणताय, सराउंडिंग काय म्हणतंय, कॉम्पिटिटर काय म्हणताय, मला कुठं काय खाली ओढलं जातंय, मला ते काही दिसत नव्हतं. मला फक्त दिसत होतं, की मला माझा बिझनेस सक्सेस करायचा आहे. आणि जर तुम्ही डी-एस-एल-आर कॅमेरासारखं जर 3 वर्ष लगातार राहिले, तर कुठलाही बिझनेस हा मोठा होऊ शकतो, असं मला वाटतं. सर आपण शेवटच्या टप्प्यावरती आलोय. मला हे सांगा, की तुम्ही ग्रॅज्युएट उद्योग समूह सुरू करण्यामागचं कारण काय होतं? व्हिजन काय होतं तुमचं नेमकं? ग्रॅज्युएट उद्योग समूह आत्ता झाला. ॲक्चुअली तो ज्यावेळेस सुरू केला, त्यावेळेस एकच शॉप सुरू केलं होतं. मला माझ्या फायनान्शियल परिस्थितीमधनं बाहेर पडायचं आणि असा काहीतरी एक चेंज आणायचा मार्केटमध्ये. आता तू चहा पिली किंवा आपण ज्यांना चहा पाजतो ते काय म्हणतात, वॉव म्हणतात. म्हणजे चहाचं सुख मला प्रत्येक घरामध्ये द्यायचं होतं. ते व्हिजन त्यावेळेस होतं, ज्यावेळेस मी 2018 मध्ये सुरू केलं होतं त्यावेळेस आणि तो बिझनेस करत 8 वर्षांनी माझा समूह झालाय. म्हणजे समूह तर आत्ता झालाय. त्याच्या अगोदर मी एक शॉप याच व्हिजननी सुरू केलं होतं. अ, आतापर्यंत ग्रॅज्युएटचा हा माहिती होता. अजून कुठले वेगवेगळे व्यवसाय जे आहेत ग्रॅज्युएट उद्योग समूहामध्ये जोडले गेले? तर ग्रॅज्युएट उद्योग समूहामध्ये पहिलं आपलं ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी हे मॉडेल आहे. दुसरं आपल्याकडं मिस्टर वडेवाला म्हणून आहे. तिसरं आपल्याकडं एंजल लस्सी आणि कॅफे मॉडेल एक आहे. आणि चौथं आपण आता लॉन्च केलंय अण्णाज मिसळ हाऊस. हे 4 मॉडेल लॉन्च करण्याचं कारण पण बऱ्यापैकी मी सांगितलंय, की एका ठिकाणी मला 2 फ्रँचायझीने देतायत एकाच ब्रँडच्या. म्हणून मी ते मल्टिपल ब्रँड्स आणले. दुसरा विषय असा अजून आहे, की यार कधी-कधी काय असतं ना, काही-काही भागामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेमसाठी आपण ते ब्रँड मार्केटमध्ये आणतो. आणि आता आम्ही जस्ट लॉन्च जो जॅगरी प्रेमिक्स आणलाय मार्केटमध्ये, त्याची आम्ही डीलरशिप आणली. म्हणजे जर एखाद्याला जर अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, तर आपल्याकडे कमीत कमी 5 ते 6 अपॉर्च्युनिटीज आहेत. आपली जी ऑडियन्स आहे, जी यंग ऑडियन्स आपल्या सर्वांना बघते. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना ते सांगेल, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल, त्या परिस्थितीमध्ये सुरू करा. बघा, लगेच धीरूभाई अंबानी मोठे नव्हते झाले. सचिन तेंडुलकर लगेच मोठे नव्हते झाले. महेंद्रसिंग धोनी लगेच मोठे नव्हते झाले. एक प्रोसेस असते आणि काय असतं ना, परमेश्वर आपली लायकी चेक करत असतो आणि परमेश्वराला आपल्याला प्रूफ पण करून द्यावं लागतं, की मी त्या लायक आहे, मला दे. आणि ज्यावेळेस आपण ती लायकी चेक करून देतो देवाला, तर देव ऑटोमॅटिकली देतो आणि जे मोठे-मोठे लोकं झाले, ते असेच झाले. म्हणून तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल, तिथं सुरू करा. स्वतःला कधी कमवू समजू नका. तुमच्यासारखा व्यक्ती मार्केटमध्ये कोणीच नाही. जर अडचणी असेल तर देवाला उलट धन्यवाद म्हणा. कारण या अडचणीमधून ज्यावेळेस तुम्ही मोठं बनता, त्यावेळेस तो इतिहास असतो आणि तो इतिहास तुम्ही घडवा. आणि जे यंग यूथ आहे त्यांनी आता तर घाबरण्याचं काम नाही. कारण आता मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. गाईडन्स आलेला आहे. ऑलरेडी मार्केटमध्ये बिझनेस करणारे लोक आलेले आहे. ज्यावेळेस आम्ही सुरू केलं त्यावेळेस खूप जास्त टफ होतं. पण आता अजिबात टफ नाही. बिनधास्त सुरू करा आणि कमीत कमी 3 वर्ष कन्सिस्टंट राहा. धंदा होऊ नाही होऊ, प्रॉब्लेम येऊ, काही होऊ, पण कुठला प्रॉब्लेम आला, काही आलं, तरी 3 वर्ष लगातार जोडून राहा तुमच्या व्यवसायासोबत. नक्की तुम्ही यशस्वी होतात.